इलमताई मोठी चूक करायला लागलाय तुम्ही. तुमच्यावर हात टाकलाय त्या माणसानं आणि तुम्ही आता माघार घेतली तर तो मोकाट सुटणार, एवढं लक्षात ठेवा. अगं आणि अशा घाणेरड्या वृत्तीचा माणूस आपल्यामुळे समाजात मोकाट फिरत राहिला तर आपण इतर मुलींचं आयुष्य धोक्यात आणतोय. तू असा विचार कर ना. नाही नाही, मला खरंच तक्रार करायची नाहीये. माझी अडचण समजून घ्या हो. अगं तुझी लग्नाचीच अडचण आहे ना व. आम्ही सांगतोय की तुला, आम्ही तुझं लग्न लावून देतो. हे बघा नीलमताई, तुम्ही आता मागं हटायचं नाही अजिबात. आम्हासनी आमच्या आया बहिणी अशा लेच्या पैच्या झालेल्या चालणार नाहीत. लढायचं बिंदास, आम्ही आहे तुमच्या संग. नाही हो मालक, नका बाहेर लपाड. मी 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 सगळा विचार करूनच बोलते. ती खरंच सांगते. तिला माहितीये का ती खोटं बोलतेय म्हणून. कारण ती जी माझ्यावर आरोप करते ना, ते कुठं बी कोर्टात बी सिद्ध होणार नाही आणि पोलिसांकडे बी सिद्ध होणार नाही. खोटं बोलते, मी सांगितलं अगोदर. एक मिनिट, मी साक्षीदार आहे. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मी आतमध्ये आले होते. आणि साहेब, तुम्ही आत्ता गोडाऊन मध्ये जा. तिथे यांच्या झटापटीचे सगळे पुरावे तुम्हाला सापडतील. सीसीटीव्ही फुटेज चेक करा. 2 मिनिटात उघडा पडशील तू कोर्टात. बघितलं, तुमच्याच बाजूने निकाल लागणार आहे. ते बी तात्काळ लागू शकतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त तक्रार करा, सोडू नका त्याला. पोरी, तूच वाचव ग आता माझ्या पोराला. अगं अगं तो जेलात गेला ना तर माझं कोणीच नाहीये बघ. तूच काहीतरी कर, त्याला माफ कर. मी तुझ्या पुढे पदर पसरते ग. धाकले सरकार, मी माझी अडचण का समजून घेत नाहीये? मला नाही करायची त्यांची तक्रार. मला नाही पडायचं येतात. त्यांना काय म्हणायचंय ते म्हणू दे. मी त्यांना नाही महत्व देत. मला माझी अडचण माहितीये. मी नाही तक्रार करू शकणार. इन्स्पेक्टर साहेब, मला या भानगडीत नाही पडायचं. मी नाही करू शकणार त्यांची तक्रार. सरकार, आपण यांच्यावर अशी जबरदस्ती नाही करू शकत. आता त्यांच्यावर अन्याय झालाय, तेच जर तक्रार करायला तयार नसतील तर आपण काय करू शकतो? तुम्ही एक काम करा, ह्या वेळेस यांना एक समज द्या. आणि नाही ऐकलं तर आम्ही आहोतच. ठीक आहे. धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब. पण ह्याला असं सोडायचं नाही. याला नोकरीवर हाकलून द्या आत्ताच्या आत्ता. हा मला इथं दिसता कामा नाही. कळलं काय रे? परत बाहेर जाऊन असलं काहीतरी उद्योग करू नकोस. बाहेर जाऊन ह्या पोरगीला जर तू त्रास दिलास, पायच मोडून ठेवतो बघ. अहो थोरलं सरकार, आता हे मिटलंय ना सगळं. मग आता तुम्ही सोडून द्या ना. आता घ्या नोकरीवर. आमच्यावर का अन्याय करायला आहे? हो बाई, तुमचं नशीब आहे. या पोरीने तक्रार केली असती तर तो जेल मध्ये गेला असता. त्याला आम्ही फक्त नोकरीवरनं काढलेला आहे. नशीब समजा हे. हो म्हणजे तक्रार नाही म्हणजे त्यांनी काय चूकच नाही केली ना. अहो तुम्ही नका असं करू. त्याला नका नोकरीवरनं काढून टाकू. आता तिने पण तक्रार मागं घेतली ना. आई साहेब काय सांगायला ऐकलं नव. ह्याच्या जागी मी जरी असतो तरी आमच्या आई साहेबांनी हेच केलं असतं. थोडं ध्यानात ठेवा, लई बोल नका आता. नीलमताई, होच नाही, कुणी जरी तुमच्याकडे नजर वर करून बघितलं तर थेट येऊन तुम्ही आम्हाला कळव. तुम्ही घाबरता का? मी तुम्हाला पण बाकीच्यांना सांगतो. बाकी सगळ्या बायकांनी मी आजच सांगून ठेवतोय, इथं कुठला पण गैरप्रकार तुम्हाला वाटला, शेफ नाही असं जर तुम्हाला वाटलं, तुम्ही येऊन सांगा की. बिंदास्त राहायचं इथं. समजलं नव्हतं तुम्हाला?
ओके, घेऊन जा तू नीलमताईसनी, आणि तू जाऊन त्यांच्या घरच्यासनी काय सांगू नको, त्यासनी स्वतःहून सांगावंसं वाटलं तर ते सांगतील. नाही नाही भावा, मी कशाला सांगेन. घेऊन काय काळजी करू नका. आणि तुम्ही आता तुम्ही पण जावा आता, सगळ्या लेट झाला, जावा घरला जावा. आई सर, चला. सरकार सरकार ऐका ना सरकार. काय झालंय? काही कळलं फॅक्टरीतलं? फोन वगैरे आला? नाही, फोन नाही आला कुणाचा. पण भुवी गेले ना तिथं, कळलं आपल्याला काय ते. मला याच्यात काही बोलता येत नाही, मध्ये पडता येत नाही. नाहीतर मीच अधिपतीला सांगितलं असतं, त्या नीच माणसाला चांगली शिक्षा कर. होय की, पण भुवी गेली तिथं आणि समधी आहेत तिथं. त्याला सहजासहजी असं कोणी सोडणार नाहीत बघा. अरे काय र, चांगलं गुन्हा उधळलास र तू. अरे मेल्या, असं धंदा करायला शिकवलं नव्हतं रे मी तुला. माझ्या पोटाला चिमट्या घेऊन शिकवलं ना तुला. मेल्या, तर पोरीवर हात उगारतोस. काय मारू नको ना, आधीच एवढं मारलंय मला. अरे मारू नको तर काय करू. हा, नशीब समज या हातानं मारायला तुला. अरे खरं तर दुपट्टा घेऊन तुला चांगलं चांगलं पळवून काढायला पाहिजे होतं. काढून टाकलं ना तुला नोकरीवर ना. ए आहे, पोलिसात नाही दिलं, नशीब समज. अरे कसलं नशीब. हा, हे असले उद्योग करून ठेवलेस तू. आता कोण घेणार आहे तुला नोकरीवर. म्हणजे काय रे, खायचं काय आता आपण. हा, हे दगडं माती खाऊ जगायचं. दगडं माती खाऊ जगायचं का. झालं ते झालं. चल बरं तू आता घरला चल. चल चल ना. नाही, मी येणार नाही घरी. म्हणजे तुला त्या लोकांनी नोकरीवर घ्यायलाच लावी, तेव्हाच घरी येईन. अगं आहे, येडी झाली का कुळी. चल तू घरला चल. होय, पुढे झाली आहे मी. अरे लेकरू किती बी करंट असलं तरी आईची माया आठती होय ना. आता त्या लोकांनी तुला नोकरीवर घ्यायलाच लावी, त्या बगर मी नाही येणार परत. सरकार, चहा. ठेव तिकडं. या अधिपती, चहा घ्या. जे काय झालंय त्याचा विचार केला तरी डोकं फिरतंय आमचं. आपण काहीतरी चांगलं करायला जावं आणि कोणीतरी बिब्बा घालावा असं झालंय. बघा ना, महिलांना रोजगार द्यायची कल्पना किती चांगली होती. एका माणसामुळे सगळ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. खरं तर त्याला पोलिसांच्या ताब्यातच द्यायला पाहिजे होतं. पण त्या नीलमची तयारी नाही तर आपण तरी काय करणार. पण अधिपती, आम्ही तुम्हाला सांगून ठेवतोय, तो मोकाट सुटलाय. काही दिवस त्या नीलमला आणायला सोडायला एखादा माणूस ठेवा. तो बाहेर पण तिला तारास देणार नाही. तसंच करायला लागणार आहे. फॅक्टरीच्या आसपास जरी फिरकताना दिसला तो, तर सरळ त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या. अजिबात हायगाय करू नका. तेच करतो. नाही म्हणलं तर आपलीच जबाबदारी आहे. हा, क्या बोल. तुम्ही सगळे निघून गेलात आणि ती मुकादमची माझ्या डोक्यावर बसली आहे. ते सगळं सोड, मला सांग, तू त्या नीलमताईंना सुखरूप पोहोचवलंस ना घरी? हो हो, तिला मी सुखरूप घरी पोहोचवलंय, पण ही मुकादमची आई काय जायला तयार नाही रे भावा. का, काय झालं? गेला नाही तू त्या? अरे भावा, त्या जायलाच तयार नाहीत. त्या म्हणतात मुकादमला परत नोकरीवर ठेवा, त्याच्याशिवाय मी घरी जाणार नाही. आता कसं समजू मी त्यांना? काय असं आडग्यावणी करतात, मला कळत नाही त्यासनी. एकदा सांगितलं तू जायला सांगतेस मी. अरे भावा, ते ऐकतच नाहीत आमचं. तू फॅक्टरीमध्ये ये आणि तू समजव त्यांना. हे खूप डिफिकल्ट होतं रे याला हँडल करणं. बरं मी आलो, थांब आलो. लवकर ये.
गेल्या नाहीत होय अजून त्या? त्याला कामावर ठेवून घ्या म्हणतात, त्याशिवाय काही जात नाही, अडूनच बसल्यात मग. अजिबात ऐकायचं नाही त्याचं. अजिबात त्याला नोकरीवर ठेवायचं नाही. त्याच्या आईला काही वाटत कसं नाही? सांगतो मी, जातो. तुम्ही जा आणि नीट समजावून सांगा. धनाजी, हे सगळं एवढं सगळं झाल्यानंतर परत नोकरीवर ठेवायला सांगतायत. त्यासनी काहीच कसं वाटत नाही. बघा ना, आई असली म्हणून काय झालं? तिला कळलं पाहिजे आपल्या मुलानं केवढी मोठी चूक केली. बरोबरच आहे. त्याच्या जागी आमचे अधिपती जरी असते का नाही तरी आम्ही त्यासनी सोडलं नसतं. त्यांना माफी दिली नसती, शिक्षा केलीच असती. माझ्या पोराला नोकरीवर घ्या हो. त्याच्याकडनं लई मोठी चूक झालीये, माहितीये मला. ती पदरात घेण्यासारखी नाही. पण तुमचं मन लई मोठे हो. काहीतरी करावं, पण त्याला नोकरीवर घ्या. काहीतरी करा. ओ मावशी, तुम्ही आमच्या ना अडचणी अजून वाढवू नका. आणि तुमच्या रडण्याने काय होणार नाही. तुमच्या पोराने कामच असं केलंय. अहो, झालीये त्याच्याकडनं चूक. त्याला हाणलंय बिलय. आता त्याला शिक्षा बी झालीये लई. अहो मावशी, आम्ही काय बी करू शकत नाही. उगाच नका आम्हाला भरीव पाडू. हा, अहो जसा तुमचा पोरगा इथे नोकरी करतो ना, तसंच आम्ही बी इथे नोकरी करतो. अहो आम्ही नाही काय करू शकत. अहो पण मी तुम्हाला म्हणलं ना की सरकारसनी बोलवा. मी बोलते त्यांच्याशी. त्याची नोकरी जर गेली ना तर आम्ही रस्त्यावर येऊ. काय झालं? हो सरकार, सरकार दया करा. थांबा, असं करू नका, रडू नका बरं. शांत व्हा आधी, शांतपणे बोला. अहो सरकार, त्याला नोकरीवर घ्या हो. अहो हातावरलं पोट आहे आमचं. त्याचा बाप गेला पण मागं कर्ज ठेवून गेला हो. आता त्याच्या पगारातला अर्धा पगार तर त्याचं कर्ज फेडण्यात जातोय. आता ह्याची नोकरी गेली तर आम्ही कसं जगणार तुम्हीच सांगा. ह्यो विचार तुमच्या पोरग्यानं करायला पाहिजे होता. याला जबाबदारीची जाणीव नकोय. अहो अहो त्याने शेण खाल्लाय, मला माहिती आहे. त्याच्याकडनं चूक झाली आहे, पण त्याची शिक्षा आम्हाला का देताय? आम्ही तुमच्या पाया पडतो. हो नाही नाही नाही, असलं काय करू नका. हो ताई, उठा उठा. हे असं करू नका अजिबात. तुम्ही आमच्या आईच्या वयाचा आहे, पाया बिया पडू नका. आणि या बाबतीत मी काय करू शकत नाही. अहो तुम्ही सगळं करू शकता. मी असं नाही म्हणणार की तुम्ही त्याची चूक पदरात घ्या, पण त्याला नोकरीवर घ्यावं. अहो मी जर त्या पोरीची आई असती ना तर त्याला जिथंच ठेवला नसता. मग काय करू? लेकरू आहे माझं. त्याची नोकरी गेली तर त्याला दुसरीकडे कुठे नोकरी बी नाही मिळायची. असल्या गोष्टी काय लपून राहतात होय? अहो वाऱ्यासारखी पसरणार ही गोष्ट सगळीकडे. हो त्याला नोकरीवर ठेवणार तुम्ही सांगा. हो पाया पडते मी पाया तुमच्या. पडू नका, पाया पडू नका. हे आहे, चल घरला चल. अरे काय र, घरला चल काय म्हणतोस? चल पाय धर त्यांचे. धर पाय, माठ पापी. आता मलाच माझी लाज वाटायला लागली. पण सरकार, मला माहितीये माझ्या हातून लई मोठी चूक झाली. मी किती बी तुमची माफी मागली तरी ही चूक काही भरून निघणार नाही. पण मनापासून मी तुमची माफी मागतो, पाया पडतो तुमची. पाया पडतो. ए बघ रम्या, तू असलं काय करू नकोस. याच्यानंतर कुठल्या बी पुरीकडे हो आकडा नजरेनं पाहणार नाही मी सरकार. आईच्या सांग. बघ, तुला जर मी माफ केलं तर बाकीच्या बायका आमच्यावर चिडतील आणि त्यात त्यांचं काय सुद्धा चुकीचं नसणार. मला कळतंय हो सरकार, तुम्ही समजावा त्यासनी. काहीतरी करावं. तुम्ही जर त्याला नोकरीवर घेतलं तर त्याच्यावर लागलेला डाग पुसला जाईल. हो अहो लोकांनी बोलता येणार नाही. मग विचार करा, धाकलं जर का. लय मोठं मन आहे बघा. लय ऐकलंय तुमच्याविषयी. तुमचं लय कौतुक करत असतो बघा रम्या. तुमच्या पाया पडते. त्याला ठेवून घ्या, रस्त्यावर येऊ नाही तर आम्ही. होय बघा, तुम्ही आम्हाला आता असा अडचणीत टाकू नका. अहो त्यांनी माफी मागितली ना. हो झाली चूक त्याच्याकडनं. आता त्याने शब्द दिला आहे ना. आता तो कुठल्या बी पोरीकडं असं वाकडं नजर करून कधी बी बघायचं नाही. याच्यावर विश्वास नाही बरं का आमचा अजिबात.
रंग्यात पकडला गेला होता तरी खोटं बोलत होता, याच्यावर कसा विश्वास ठेवणार? त्याच्यामुळे झालंय हे सगळं. अहो धाकलं सरकार, त्याला नोकरीवर घ्यावं, नाहीतर आम्हा दोघांनी हिथच मारून टाका, संपवून टाका आम्हासनी. उद्याचं मरण आजच द्या आम्हासनी. त्याची नोकरी गेल्यावर उद्या मरणारच आहोत ना आम्ही. त्याच्यापेक्षा आजच मारून टाका. हा बघा, असलं काहीतरी उगाच बडबडू नका. तुम्ही जावा जरा घरला आता. जरा विचार करू दे मला. आता काय लगेच निर्णय देऊ शकत नाही. तुम्ही जावा, त्याला घेऊन जावा. ओ मावशी, तुमचं कळतंय आम्हाला, पण तुम्ही भरीस पाडू नका सरकारांना. अरे पोरा, माझ्या पोराने इतकं घाणेरडं काम केलं, तरी मी पाया पडायला आलेच की नाही इथं. आता ह्याच्यावरून समजून घ्या की ही नोकरी किती महत्वाची आहे आमच्यासाठी. ओ धाकलं सरकार, असं लगाव करू, ह्याला घ्यावं नोकरीवर परत. हे बघा, आता लगेच काय मला सांगता येणार नाही. थंड घ्या जरा तुम्ही, तो सांगतो नंतर. सरकार, हे आता अवघडच होऊन बसलंय बघा. हो ना, म्हातारी खूपच हट्टी आहे. अरे आईचं काळी जरी ओंक्या, लेकासाठी कुठल्या बी थराला जाते ती. काय म्हणजे त्याला परत कामावर घ्यावं लागल? काय माझं मलाच कळना. आपली आई तशीच त्याची बी आई. हे लेकासाठी असं कुठल्या बी आईला लाचार झालेलं मला बघवतच नाही. मला पहिल्यापासूनच बघवत नाही. विषय हार्ड झालाय नुसता. माझं मला कळण झालंय, डोसक्याचं बुसकाट पडलं. एक मिनिट थांब. हा अश्विन भाई बोला. हा, काय झालं हो? गेल्या का त्या? अहो जायलाच तयार नाहीत त्या. पाय धरले माझे, सोडायलाच तयार नाही ती बाई. म्हणली लेखाला कामावर ठेवून घ्या, त्याच्याशिवाय मी पाय सोडणार. देवा, मग आता काय करणार आहात तुम्ही? तुम्हीच सांगा काय करावं. हे बघा, मी माझं म्हणणं तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं. तुम्ही त्याला अजिबात नोकरीवर ठेवून घेऊ नका. माझं ऐका अधिपती, तुम्ही ना इमोशनल होऊ नका. ओ आता इमोशनल म्हणजे तुम्ही पाहिजे होता तिथं, मग तुम्हाला कळलं असतं. त्या माऊलीच्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबना मला बघवत नव्हतं. माहित आहे काय? अहो पण चूक त्यांची नाहीच आहे, त्यांच्या मुलाची चूक आहे. तेच मग, त्या बाईची चूक नाही, मग त्या पोरग्यासाठी तिला कशाला शिक्षा, असं बी वाटतंय ना मला. मला वाटलंच होतं. त्या मुलाची आई तिकडे आली आहे म्हटल्यावर तुम्ही पाघळणार, आणि त्यात त्यांनी तुमचे पाय वगैरे धरले असतील तर मी इमॅजिन करू शकते तुमची काय अवस्था झाली असेल. मी जर तिकडे असले असते ना तर माझंही तेच झालं असतं. हा तेच झालं. मला काय वाटतंय सांगू काय, एक चान्स द्यावा. हो काय बोलताय तुम्ही? नाही ऐका की, त्याच्या आईचं तर जाऊ देच, म्हणजे तिचं तर वाईट वाटलंच मला, पण त्यानं बी माफी मागितली जो. नाही म्हणजे त्याच्याकडे बघून तरी मला असं वाटलं की त्याला पश्चाताप झालाय, लाज वाटायला त्याची त्याला. जरा तरी का होईना त्याची त्याला परत झाले असं वाटलं मला. मी असा विचार केला की जर एखाद्याला झालाय पश्चाताप तर मग एक संधी द्यायला काय हरकत आहे असं. हो अधिपती, त्यांनी परत तसं काही केलं तर? नाही नाही, तसं मी त्याला सांगणार की, तसं त्याला सांगणार की इथनं पुढे जर अशी काही चूक झाली बाबा तुझ्या हातून, तर तुझी आई येऊ दे, बा येऊ दे, नाही तर अख्खं खानदान येऊ दे, मी काय तुला सोडत नसतोय, सुट्टी देत नसतोय, मग काय तुला कामावर ठेवून घेत नसतोय मी. पण तवर एक चान्स म्हणून का होईना एक टेम्परवारी त्याला ठेवून घ्यावं काय असं वाटलं. टेम्परवारी नाही हो, टेम्पररी असं असतं ते. हा हा तेच होते. आता माझं टेम्पर हल्लंय म्हणताना मी तसं बोललो, पण वाटतं 15 दिवसच. 15 दिवस जर चांगलं नीट राहिला तर ठीक, पण जरा जरी काही चूक झाली त्याच्याकडनं तर कोणी बी आलं तरी मग त्याला मी काय कामावर ठेवून घेत नसतो असं. ठीक आहे, बघा म्हणजे योग्य विचार करून मगच निर्णय घ्या. हा सरकार सरकार, झाला का तुमचा विचार करून? तुम्ही परत आलात म्हणजे काहीतरी विचार केलाच असेल ना, काहीतरी निर्णय घेतला असेल. हे बघा, त्याला कामावर घ्या. माझ्याकडे बघून तरी त्याला कामावर घ्या. अजून काय निर्णय घेतलेला नाही, बघूया. सरकार सरकार, हे काट्या काय बघत बसला? माफी बाकी त्यांची. मागतो सरकार. हो सरकार, असं काय करू मी म्हणजे तुमचा विश्वास बसेल? परत नाही करणार हो असं मी. माझ्या पाया पडू नको. तू गुन्हा माझा केलायस काय? गुन्हा कुणाचा केलायस? नीलमताईचा केलायस ना? त्यांची माफी माग. त्यांनी माफी दिली तर बघू पुढचं पुढं. अहो मागल की माफी, तिची बी माफी मागल. बरोबर आहे तुमचं.
अहो तिचाच अपमान केलाय ना ह्यानं. मग माफी मागायला काय होतंय? मागल की माफी, मी असं सांगते. अरे बोल की काट्या. तिची मी मनापासून माफी मागतो तिची. तिची काय म्हणतो? त्यांची म्हण. त्याची मनापासून माफी मागतो. त्यांची माफी मागितली तर ठेवल ना हो सरकार ह्याला कामावर. कसं आहे, नुसती ह्यानं त्यांची माफी मागून होणार नाही, त्यांनी माफ बी केलं पाहिजे. मग बघू. हां, आणि जर त्यांनी माफ केलं तर एक 15 दिवस याला कामावर ठेवून बघीन कसा वागतोय, काय करतोय. सगळं ठीक वाटलं तर ठीक, जरा जरी काही फालतुगिरी यानं केली तर डायरेक्ट जेलात घालणार याला. चालेल, तो देईल ही परीक्षा 15 दिवसाची. नाही नाही, तुम्हाला मी आधीच कल्पना देऊन ठेवतो. तुमचं आईचं काळीज आहे, तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे, म्हणताना मी तुम्हाला क्लिअर सांगतो. आत्ता फार तर फार जी नोकरी जाईल, पण परत मी जर याला 15 दिवस कामावर ठेवून घेतलं आणि परत ह्याचं वर्तन जर आपल्याला खराब वाटलं आणि ह्याला मी जर हाकलून दिला तर डायरेक्ट जेलमध्ये घालणार, आणि जेलमधनं ह्यो बाहेर येणार नाही याची तरतूद मी करणार. मग तुम्हाला चालतंय का? बघा, आयुष्यभर जेलमध्ये सडेल पोरगं तुमचं. होय सरकार, पण आता माझं पोरगा असं काही बी करणार नाही. माझा विश्वास आहे हो त्याच्यावर. होय मालक, परत अशी चूक करणार नाही. माझं पाय धरू नको. माफी मागते निलमताईची, त्यांनी माफी दिल्यावर बघू पुढचं. जा त्यासनी घेऊन ये निलमताईसनी, दोघं बी जावा. खरंच हा घेऊन येते.